दंडवत प्रणाम। श्री सर्वज्ञ धर्मयोग प्रतिष्ठान द्वारा आयोजित ब्रह्मविद्या लीळाचरित्र प्रवचन आपण नित्यनेमाने ऑनलाईनच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून श्रवण करत आहोत। पोथी प्रवचन श्रवण करत असताना आपण आदर्तित्वयुक्त श्रवण कराल अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या पोथी प्रवचनाला या ठिकाणी आपण सुरुवात करूयात। कालच्या सत्रामध्ये उत्तरार्ध लीळा क्रमांक 125 क्रमांकाची लीळा आपण श्रवण केली। आजच्या सत्रामध्ये उत्तरार्ध लीळा क्रमांक 126 क्रमांकाची लीळा या सत्रामध्ये आपण श्रवण करणार आहोत। तरी आपल्या पोथी प्रवचनाला या ठिकाणी आपण सुरुवात करूयात। दंडवत हो सर्वजनी देमती प्रतिहिंसा पाप निरोपण। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंतांनी डोमीग्राम या ठिकाणी राज्य करत असताना देमती प्रति म्हणजे देमाईसा प्रति हिंसा पाप निरोपण केलेला आहे। काय प्रकार आहे सविस्तर आपण लीळेमध्ये विस्तारपूर्वक सविस्तरपणे श्रवण करूयात। एकुदी गोसावियासी रात्रीचा पूजावसरू झाला। नित्यनेमाप्रमाणे एके दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताला रात्रीचा पूजावसर झाला आणि संध्याकाळचा पूजावसर झाल्याच्या नंतर आरोगण झाली आणि स्वामींची श्रीमंत सुकुमार अशी आरोगणा सुद्धा त्या ठिकाणी संपन्न झाली। बाईसी फोडी वळगविली। बाईसांनी भगवंताला आरोगणा झाल्याच्या नंतर सुपारीच्या फोडी करून अर्पण केल्या। विड्या करूनी देते असती आणि मग स्वामींकरता बाईसा विड्या करून देऊ लागल्या। विडा आणि विड्या याच्यामध्ये भेद आहे, लक्षात घ्या। विड्या म्हणजे एका पानामध्ये 2 तुकडे करायचे आणि छोटे छोटे विडा तयार करून द्यायचा पानाचा, म्हणजे त्याला विडिया असं म्हणतात। आणि सुंदर अशा प्रकारे 2 पानाचा एकत्रित 2 पानं करून त्याचा विडा करणे त्याला विडा असं म्हणतात। म्हणून हा भेद आहे विडिया आणि विड्यामध्ये। मग अशा प्रकारच्या विडिया करून देवाला बाईसा त्या ठिकाणी देत होत्या। स्वामी खऱ्या अर्थाने पानं भरपूर घ्यायचे, ग्रहण करायचे असं आपल्याला चरित्रामध्ये लक्षातही येतं। आणि त्या विड्या करून बाईसा देत होत्या। तवरी नायकाचे भाऊ का नरनायक तयाच्या घरी घोड्या कारणे पायकी वळगा केला। तो गजबजू हो लागला आणि मग रेई नायक, ज्या रेई नायकांनी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंतांना विनंती केली होती छिन्नस्थळी या ठिकाणी छिन्नपापीकडे की देवा डोमीग्राम नगरामध्ये आपण वास्तव्य करण्याकरता नगरामध्ये यावं अशी विनंती केली आणि त्यांच्या विनंतीवरूनच स्वामी डोमीग्राम नगरामध्ये आलेले आहेत छिन्नपापीपासून। आणि त्याच रेईनायकाचे भाऊ, त्याच रेईनायकाची जोर निवृत्ती सुद्धा स्वामींनी केलेली आहे। आपण पाठीमाग लीळा पाहिल्या त्या। तर त्याच रेईनायकाचे भाऊ बंधुराज कान्हर नायक नावाचे होते आणि त्यांच्या घरी जातिवंत सुंदर अशा प्रकारचे घोडे त्यांच्या घरामध्ये होते। श्रीमंत घराण्यातील ते असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं की श्रीमंत व्यक्तीच्याच घरी पूर्वी घोडे, सैनिक अशा प्रकारच्या गोष्टी राहत असायच्या आणि म्हणून जातिवंत अशा प्रकारचे घोडे होते। आणि घोडे नेण्याकरता दरोडेखोर लोकांनी वळगा केला, म्हणजे त्यांच्या घराला चहूबाजूने घेरा टाकलेला आहे। तो गजबजू हो लागला आणि मग तो गजबज होऊ लागला। त्यांच्याही घरामध्ये काही सैनिक होते रक्षण करण्याकरता पाईक, आणि म्हणून तो गजबज त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे। आणि तो गजबज ऐकू आल्याच्या नंतर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत आपल्या सत्शिष्य असणाऱ्या नागदेव आचार्यांना म्हणजे भट्टोबासांना म्हणतात, पहा पा वानर्या हा गजबजू कायसा। भट्टोबासांना म्हणतात, वानर्या पहा बरं जरा जाऊन काय प्रकार आहे, गजबज फार ऐकू येत आहे, कलबिचल चलबिचल गजबज ऐकू येत आहे, आवाज येत आहे फारच, तुम्ही जाऊन पहा बरं काय कशाचा गजबज आहे हा। असं स्वामी
वानऱ्याला म्हणजे भट्टोबासांना म्हणतात, आज्ञा करतात. आणि अशी आज्ञा केल्याच्या नंतर भट्टोबास उंच मढावरी वळघले, पाहो लागले. आणि मग स्वामींच्या आज्ञेप्रमाणे भट्टोबास पाहण्याकरता उंच मठावरती गेले. उंच मठ त्याला याकरताच म्हणलं जायचं की ते उंच अशा प्रकारचं मठ होतं आणि म्हणून त्याला उंच मठ असं म्हणत असावेत. आणि म्हणून त्या मठावरती भट्टोबास गेले पाहण्याकरता काय कल्ला चाललेला आहे, काय गर्दा चाललेला आहे, काय आवाज चाललेला आहे. तब पायकी घोड्या कारणे वळगा केला, भीतरीला बाहिरी नागवती आणि बाहिरीला भीतरी नागवती, ऐसे घे दे होता ये. आणि मग भट्टोबास उंच मठावरती जातात, पाहतात काय आवाज येत आहे, काय प्रकार घडत आहे. आणि पाहिल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात येतं की बाहेरीला म्हणजे जे काही दरोडेखोरांनी कानर नायकाच्या आवाराच्या भोवती जो काही घेरा घेतलेला आहे, जे काही ते पायीक त्यांच्या घरावरती चढून चाललेले आहेत, जात असताना त्यांच्या रई नायकाच्या घरामध्येही काही सैनिक होते आणि ते सैनिक यांना प्रत्युत्तर देत होते, म्हणजे त्यांना आतमध्ये येऊ देत नव्हते आणि बाहेरचे आतमध्ये जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते. बाहेरचे आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आतमधले त्यांना आतमध्ये येऊ देत नाहीत. अशा प्रकारचं युद्ध एक प्रकारे त्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि जात असताना ऐसे घे दे होत आहे, अशा प्रकारे त्या ठिकाणी घे दे होत आहे, म्हणजे प्रत्युत्तर देत आहेत एकूण एकाला. आणि भट्टोबासा ते पूर्वीला आठवले. आणि भट्टोबासांचा पूर्व इतिहास आपण स्मृतीस्थळामध्ये पाहतो की भट्टोबास सप्त व्यसनांमध्ये रुतून बसलेले व्यक्तिमत्व. भट्टोबासांच्या हातामध्ये बिगर मेणाची तलवार असायची. इतके तर क्रूर अशा प्रकारे त्यांनी वर्तनपूर्वी आपल्या गृहस्थ आश्रमामध्ये केलेलं आहे. आणि मग तेही दरोडे टाकायचे तेव्हा त्यांना असं आठवलं की आपले पूर्वीला आठवले, म्हणजे पूर्वीचं आठवलं त्यांना की अरे आपणही असं करायचो नाही का. बळी रे म्हणून हा कधी धली. आणि मग भट्टोबासांनी त्या जिकडे तो कलबिचल आवाज येत आहे कानर नायकाच्या घराकडे मुख करून जोरामध्ये हाक दिली, बळी रे म्हणून. बळी रे म्हणजे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही घाबरू नका, अशा एक प्रकारे त्यांनी हाक दिलेली आहे. तयांतु शब्द वेदिया होता, तेने हाके सरीसे विंदले. आणि मग त्या दरोडेखोरांपैकी एक व्यक्ती शब्दवेदिया होता. शब्दवेदिया म्हणजे अशा प्रकारचा असतो की कितीही लांबून आवाज येऊ द्या, अंधारामधून येऊ द्या, तो व्यक्ती न दिसू द्या, परंतु त्या जिथून आवाज आला त्या ठिकाणी बरोबर निशाणा धरून अंधारामध्ये जरी त्या व्यक्तीने डोळे झाकून बाण सोडला तरी तो बाणाचा निशाणा चुकत नाही. आणि म्हणून त्याला शब्दवेदिया असं म्हणतात. मग त्या दरोडेखोरांपैकी एक शब्दवेदिया होता. रामचंद्रांचे श्रीरामांचे वडील दशरथ हे सुद्धा शब्दवेदिया होते असं आपल्याला पुराणिक ग्रंथांमध्ये सुद्धा पाहावयास मिळतं. त्याच प्रकारचे हे त्या दरोडेखोरांपैकी एक व्यक्ती शब्दवेदिया होता आणि तो शब्दवेदिया हाके सरीसे विंधले, म्हणजे जिकून भट्टोबासांची हाक गेली बळी रे बळी या शब्दाने, त्या हाकी सरीसे तिकून त्यांनी बाण सोडला. ते कान सुला लिगटुनी कांड गेले. आणि मग तो जो बाण आहे भट्टोबासांच्या कानाच्या जवळून गेला. तो बाण कंठामध्ये शिरणारा, ज्या कंठातून आवाज निघालेला आहे, ज्या मुखातून आवाज निघालेला आहे तिथे शिरणारा, परंतु भट्टोबासांच्या कानाजवळून तो बाण बाजूला गेला. इतुकेनी पायकी म्हणितले. आणि मग अशा प्रकारे ते पाईक म्हणतात, हारे हे एक भीतरी पाईक हाती आणि एक मडा भीतरी पाईक हाती ओटू करा. आणि मग ते जे काही दरोडेखोर आहेत ते दरोडेखोर म्हणतात, अरे या कानर नायकांनी काही सैनिक आतमध्ये ठेवलेले आहेत
आणि काही सैनिक मठामध्ये ठेवलेले आहेत. आणि आपण जर या घरामध्ये जाऊ लागलो आणि आतमधल्या सैनिकांना परावृत्त करून आपण आतमध्ये जाईपर्यंत जर पाठीमागचे जर लोक आले तर आपण दोघांच्या मध्ये सापडून जाऊ. याकरता ते म्हणतात अरे हे पाईक पाठीमागून सुद्धा येऊ शकतात. आणि म्हणून मठामध्ये पाईक यांचे सैनिक आहेत कान्हर नायकाचे. आणि म्हणून आपली तयारी करा, आता आपण बस आता काही घोडे चोरून घेऊन जाण्याचा प्रयत्न, आपला प्लॅन बंद करून टाकायचा. या युक्तीप्रमाणे त्या ठिकाणी म्हणतात ओहटू करा, म्हणजे चला आता. मग पायकी ओहटू केला आणि पायिकांनी ओहटू केला, म्हणजे पाईक निघून गेले. अशा प्रकारे पाईक अशा प्रकारे निघून गेले. आणि गेल्याच्या नंतर भट्टोबास गोसाविया जवळी आले. आणि इकडे भट्टोबास उंच मठावरून खाले आले. गोसावियासी उंच मठी आसनासे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंतांना उंच मठामध्ये आसनस्थ स्वामी बसलेले होते. भट्टोबास जेव्हा उंच मठावरून खाली येतात तेव्हा उंच मठामध्ये बसलेले होते, आसनस्थ होते स्वामी. मग भट्टोबासी म्हणितले, भट्टोबास म्हणतात जी जी कानर नायकाच्या घरा पायकी घोड्या कारणे वळघा केला, ते भीतरी पाईक बाहेरीला नागवती आणि बाहेरीला पाईक भीतरीला नागवती. ते मिया बळी रे म्हणून हाक दिली. आणि मग त्या ठिकाणी स्वामी भट्टोबास सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताला जो घडलेला वृत्तांत आहे तो संपूर्ण सांगतात. म्हणतात मी वरती गेलो, कान्हर नायकाच्या घरी जातिवंत घोडे आहेत आणि ते घोडे चोरून नेण्याकरता काही दरोडेखोरांनी त्या ठिकाणी घेराटा घेतलेला आहे त्यांच्या घराला. आणि घेतलेला असताना आतमधले कान्हर नायकाचे सैनिक सुद्धा यांना प्रत्युत्तर देत होते आणि ते सुद्धा त्यांना मारण्याचा प्रयत्न, अशा प्रकारे तिथे युद्ध चालल्यासारखं चाललेलं होतं. आणि चाललेलं असताना मी उंच मठावर उभे राहून हाक मारली जोरामध्ये, बळी रे म्हणून. आणि हाक दिली, हाक मारली की एके माते विंदले. आणि माझ्या हाकासरीसे एकाने माझ्याकडे बाण सोडला. असं स्वामींना प्रत्युत्तर भट्टोबास येऊन सांगतात. ते माझे नी काने हुनी कांड गेले. देवा ते फक्त माझ्या कानापासूनच 4 बोटाच्या अंतरावरून गेलं, माझ्या कानापासून बाण. असं सुद्धा स्वामींना येऊन सांगतात ते. सर्वज्ञे म्हणितले हंगा तू ते येथुनी गजबू पहावया पाठविले. तू बळी रे म्हणून हाक द्यावया, काही कारण काही. आणि मग त्या ठिकाणी देव म्हणतात अरे येड्या माणसा, आम्ही तुम्हाला फक्त पाहण्याकरता पाठवलं होतं की कशाचा गजबज आहे, तुम्ही फक्त पाहून या म्हणून सांगितलं होतं. तुम्ही उंच मठावर गेले, तो गजबज पाहून बळी रे म्हणून हाक देण्याचं काय कारण बरं तुमचं? तुमची काय गरज हाक मारण्याची? ते एकमेका झुंजो मेले तरी तुझं काय? ते जर एकूण एकाला झुंजू मारू जर एकूण एकाला मेले तरी तुला काय घेणं देणं आहे? तू महात्मा हा, आणि तुम्ही कायला हाक मारायची? असं भट्टोबासांना स्वामी म्हणतात. तयांतू एकू शब्द वेदिया होता तेने विंदले. मग स्वामी स्वतःच्या परावाणीद्वारे सांगतात की त्याच्यामध्ये एक शब्द वेदिया होता, म्हणजे आवाजासरीशे जिथून आवाज निघाला तिकडे बाण मारणारा असा शब्द वेदिया होता. आणि तेने विंदले, त्यांनी तुला मारलेला आहे तो बाण तुझ्याकडे. परी येथुनी पाठविलासी म्हणून चुकले आणि कासी तरी लागते. स्वामी म्हणतात आम्ही तुम्हाला पाठवलं होतं पाहण्याकरता, म्हणून तुम्ही वाचलात. आणि जर दुसऱ्याने जर कोणी पाठवलं असतं किंवा दुसरा जर कोणी व्यक्ती असता आम्ही न पाठवलेला, तर त्यांना 100% लागलाच असता तो बाण, असं स्वामी म्हणतात. परमेश्वराच्या कृपेने त्या ठिकाणी तो बाण त्यांना लागलेला नाही आहे. सर्वज्ञे म्हणितले तुम्हा येथुनी म्हणितले ते करणीये किंगा. स्वामी म्हणतात आम्ही तुम्हाला जितकं सांगितलं तितकंच तुम्ही केलं पाहिजे. खरंच आहे ना, परमेश्वर आम्हाला सांगतात की तुम्ही सत्कर्म करा, चांगले कर्म करा, सत्वृत्तीने वागा, धर्माचरण करा, आम्ही सांगितल्याप्रमाणे वागा, अखुरे अबुटी जन्म परमेश्वराला द्या.
परंतु परमेश्वराने सांगितलं तसं आम्ही वागत नाहीत. म्हणून तर खऱ्या अर्थाने आमच्या जीवनामध्ये आम्हाला दुःखरूपी बाण आम्हाला लागतात. दुःखरूपी बाणाने आम्ही व्याकुळ होतो. हे लक्षात घ्या. परमेश्वराची आज्ञाभंग करणे म्हणजे दुःखरूपी बाण आपल्या जीवनामध्ये मारून घेण्यासारखं आहे. म्हणून स्वामी म्हणतात की आम्ही सांगितलं तितकंच तुम्ही केलं पाहिजे. देवाने आपल्याला जितका आचार विचार लिहिलेला आहे तितकाच केला पाहिजे. जास्तही केलं नाही पाहिजे आणि कमी नाही केला पाहिजे, असं स्वामींचं म्हणणं आहे. असं आपल्याला या लीळेमध्ये समजतं. आणि म्हणून आपल्याला असं समजतं, लक्षात घ्या, आपण परमेश्वराने सांगितलं तितकंच केलं पाहिजे. मग गोसाव्यासी पहुडू झाला. मग स्वामींची पहुड घेण्याची झोपण्याची वेळ झालेली होती. स्वामी झोपतात. उपहुडू झाला, सकाळी उपहुड झाला पहाट. मग गोसावी विहरणा विजय केले. मग स्वामी विहरणा करता गेले. तेथ एकुदी एका एकाची मडू झाडावयाची पाळी. ते दिसी दे माईसाची पाळी पाळी. आणि मग स्वामींच्या सान्निध्यामध्ये जे काही भक्तगण होते तेव्हा सुद्धा स्वामींच्या सान्निध्यामध्ये असताना मठ झाडण्याची रोज एकाची पाळी असायची. पाळी म्हणजे रोज एकाचा नंबर. एक दिवस यांनी झाडून काढायचं, उद्या त्यांनी झाडून काढायचं. जितके शिष्य आहेत देवाचे त्या प्रत्येक शिष्याने रोज एक एक जणाने झाडून काढायचं, असा पाळी लावलेली होती. आणि म्हणून ज्या दिवशी रात्री हा प्रकार घडला त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी विहरणाला गेले आणि त्या दिवशी मठ झाडण्याची पाळी जी आहे ती मात्र देमाईसांची होती. आणि मग त्या देमाईसा मडू झाडीते होती. देमाईसा मठ झाडत होत्या. तव पौळीसी अम्हाटा कांड रुतले देखिले. आणि मग झाडत असताना पौळीसी म्हणजे त्या मठाला परकोट अशा प्रकारचा होता. परकोट म्हणजे आताच्या भाषेमध्ये कंपाऊंड, हे लक्षात घ्या. कंपाऊंड. आणि त्या परकोटाला पौळी म्हणजे कंपाऊंड, परकोट जो आहे तो कंपाऊंड. आणि त्या कंपाऊंडाला जो बाण भट्टोबासांकडे त्या शब्दवेदियाने मारला होता तो बाण येऊन त्या परकोटाच्या भिंतीमध्ये रुतलेला होता. आणि तो बाण मात्र झाडून काढत असताना तो देमाईसाला दिसला. आणि दिसल्याच्या नंतर देमाईसा काय करतात पहा. ते घेऊनी दारवंठारी नायकाचा ओळगिया होता त्यासी दिधले. आणि मग त्यांना वाटलं इथे बाण रुतलेला आहे, आपल्या काय उपयोगाचा. आणि बाहेर मठाच्या दारवंठ्याजवळच रे नायकाचा जो ओळगिया म्हणजे एक सेवक होता उभा राहिलेला, त्यांनी तो बाण घेतला तिथून काढून आणि रे नायकाच्या सेवकाला देऊन टाकला. आपण संन्यासी महात्मे, आपल्याला बाणाची काय गरज आहे असं त्यांना वाटलं. आणि मग तो घेतला आणि घेऊन त्या रे नायकाच्या सेवकाला देऊन टाकला. मडू झाडीला देऊन टाकल्यानंतर मठ झाडून काढला. सडा संमार्जन केले चौकरंग माळिका भरलिया. सडा संमार्जन केलं. चौकरंग माळिका सुंदर अशा प्रकारच्या भरल्या रांगोळ्या काढल्या. मग गोसावी विहरणाहून विजय केले. आणि मग स्वामी तितक्यामध्ये विहरणाहून आले. लक्षात घ्या, देव असून, परमेश्वर ब्रह्मांड नायक परब्रह्म परमेश्वर असून, या जगाचा चालक मालक सृष्टीचा असूनही तो परमेश्वर विहरणा करता जातो. का जात असतील परमेश्वर? जीवाला दाखवत आहेत कृतीतून करून. परमेश्वराने करून दाखवलं. निरोपण सुद्धा निरोपणच केलं नाही तर केलंही आपल्या स्वतः करून दाखवलं की अशा पद्धतीने विहरण करा, विजन करा, अटन करा, नाही का. स्वामी विहरणाला जातात, आपणही विजनाला गेलं पाहिजे. परमेश्वराने सांगितलेला आचार धर्म आपण जोपासला पाहिजे. लक्षात घ्या. मग स्वामी विहरणाहून परत आले. आल्याच्या नंतर गोसावियासी आसन झाले. स्वामींना आसन झालं. स्वामी आसनस्थ बसले. मग दे मायसी म्हणितले जी जी मी मडू झाडीत होतीये. ते पौळीसी कांड रुतले होते. ते काईसे जी. मग देमाईसा देवाजवळ येतात. आल्याच्या नंतर देवाला दंडवत करून देवाला म्हणतात, देवा
मी मठ झाडत होते तुम्ही विरणाला गेल्याच्या नंतर, आणि मठ झाडत असताना मला या पोवळीमध्ये एक कांड रुतलेला दिसला, म्हणजे एक बाण रुतलेला दिसला. आणि ते कशाचा बरं इथे कसं काय आला, कशाचा बाण असेल, तो कुठला असेल, असं स्वामींना त्या ठिकाणी देमाईसा विचारतात. तेव्हा विचारल्याच्या नंतर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत पुढे सांगतात, ते तुम्ही ने ना देमती, तुम्हाला माहिती नाही का म्हणे. काय माहिती नाही? ना जी ने देमाईसा म्हणतात, नाही मला काही माहिती नाही. कानरनायकाच्या घरा घोडिया कारणे पायकी वळगा केला, येथुनी वानरे साते पाहो पाठविले, येणे बळीरे म्हणून हा कधी धली, ते तयामध्ये शब्दवेदिया होता, तेने विंदले ते काने हुनी कांड गेले, येथुनी पाठविला म्हणून चुकले, आणि कासी तरी ते लागते. आणि मग देव संपूर्ण रात्रीचा वृत्तांत सांगतात. देमाईसा म्हणतात की देवा मला काय झालं काही माहिती नाही. स्वामी म्हणतात तुम्हाला माहिती नाही का, म्हणजे रात्रीचा काय प्रकार घडला तो माहिती नाही का. तेव्हा देमाईसा म्हणतात मला काही माहिती नाही देवा. मग माहिती नाही म्हटल्याच्या नंतर देव म्हणतात की बाई रात्री कानरनायकाच्या घरी घोड्या कारणे वळगा केला, म्हणजे जे काही दरोडेखोरांनी घोडे लुटून नेण्यासाठी चोरून नेण्याकरता वळगा केलेला होता. आम्ही भट्टोबासांना सांगितलं तुम्ही जरा पहा बरं कशाचा गजबज चाललेला आहे. भट्टोबास पाहण्याकरता गेले आणि बळी म्हणून अशी हाक मारली, आणि हाका सरीसे त्या दरोडेखोरांमध्ये एक शब्दवेदिया होता, आणि त्यांनी बाण इकडे मारला. आम्ही पाठवलो होतो भट्टोबासांना, म्हणून भट्टोबास वाचले, नाहीतर दुसरं कुणी असतं तर तो बाण 100% त्यांना लागलाच असता, असं स्वामी स्वतः सांगतात. लागते मग ते कांड काही केले देमती. पुढे स्वामी म्हणतात देमाईसा ते कांड काय केले, म्हणजे ते जे तुम्ही पोवळीमध्ये जो बाण तुम्हाला सकाळी झाडत असताना दिसला तो काय केला, असं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत विचारतात देमाईसाला. आणि असं विचारल्याच्या नंतर देमाईसा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताच्या शब्दावरती प्रत्युत्तर देतात. जी जी ते मिया दारवंठारे नायकाचा ओळगिया होता, तयासी दिधले. देमाईसा सांगतात देवा मी झाडत असताना तो बाण जेव्हा मला दिसला, तेव्हा रेई नायकाचा एक सेवक दास दारवंठ्याच्या जवळच होता, आणि मग तो बाण घेऊन मी त्याला देऊन टाकला, आपल्या काही कामाचा नाही म्हणून. सर्वज्ञे म्हणितले जा मागा. स्वामी म्हणतात जा लगेच तो मागून घेऊन या परत वापस. हो काजी. देमाईसा म्हणतात ठीक आहे काय हरकत नाही, लगेच घेऊन येते. मग गेली कांड मागून आणले. गेल्या देमाईसा जाऊन जो बाण दिलेला आहे तो मागून घेऊन आल्या वापस. गोसावी सरू मोडीला. स्वामींनी त्या बाणाचा जो लाकडी भाग असतो, पाठीमागं लाकडी भाग असतो, तो लाकडाचा भाग मोडून टाकायला लावला. नाराजू ठोकुनी पांढरीये पुरविला. आणि मग नाराजू म्हणजे त्या बाणाचा जो टोक असतो तो लोखंडी असतो, खूर अशा प्रकारचा, चुरूट अशा प्रकारचा असतो, आणि तो टोक दगडाने ठेसून त्याला मुंड करायला लावलं, म्हणजे एक प्रकारे त्याची धार नाहीशी करून टाकली ठेसून. आणि मग काय करतात स्वामी, पांढरीये पुरविला. पांढरीये म्हणजे तिथे कुठे जवळपास बुरुज असावं, आणि त्या बुरुजामध्ये कुठेतरी पुरून टाकला की कुणाला मिळणार नाही, अशा पद्धतीने पुरून टाकायला सांगितला. मग म्हणितले देमती का हे का करविले हे तुम्ही जाणा. मग असं करायला लावतात जेव्हा बाण मागून आल्यानंतर, अशा प्रकारे त्या बाणाला मोडून तोडून पुरून टाकायला लावतात देमाईसाला. आणि टाकायला लावल्याच्या नंतर मग देमाईसाला देव विचारतात की आम्ही असं का करवलं, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जाणता का की आम्ही असं तुम्हाला का करायला लावलं, असं देव त्या ठिकाणी विचारतात. नाजीने. देमाईसा म्हणतात नाही देवा मला काही समजलं नाही, तुम्ही असं का करायला लावलं, तो बाण आणायला लावला, मोडायला लावला, त्याला ठेसायला लावलं, तोडायला लावलं, त्याला पुरायला लावलं, असं का करायला लावलं हे काही मला समजलेलं नाही आहे. मग येणे करुणी तो जया प्राणियासी ओकटे करिता तयाची तुम्हासी निमित्त लागते. स्वामी महत्वपूर्ण सांगतात पहा, येणे करुणी म्हणजे या बाणाने तुम्ही जे हा बाण ज्यांना दिला होता तो जर बाण घेऊन जाऊन
त्या व्यक्तीने एखाद्या प्राण्याची हत्या केली असती, कुणाला तरी तो बाण मारला असता, हरणाला असेल, कुठे शिकारीला गेल्यानंतर शिकार करण्याकरता असेल, एखाद्या मनुष्याला असेल, जेव्हा तो बाण मारला असता त्याने, त्या ओकटे करिता तयाची तुम्हासी निमित्त लागते, म्हणजे तुम्ही निमित्त झाला असतात. तो बाण तुम्ही नेहून दिला आणि म्हणून त्याने मारला आणि तुम्ही त्याला निमित्तकारक ठरला असतात, असं स्वामी सांगतात. हे तुम्हाला दोषी झाला असतात, म्हणजे तिथे तुम्हीही त्या हत्येमध्ये, त्या हिंसेमध्ये भागीदार झाला असतात, त्याचं पाप तुम्हालाही लागलं असतं, त्याचं पातक तुम्हालाही लागलं असतं, असं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत देमायसाला सांगतात. हे करीतया नरक धरितया नरक, एकू एकासी देतया ही नरक अंक. स्वामी म्हणतात हे करीतया नरक, म्हणजे हत्यार जो तयार करतो ना त्याला सुद्धा नरक होतात. धरितया नरक, एक एकासी देतया ही नरक. समजा हत्यार तयार करून पुरवठा करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा, देणाऱ्या, नेऊन देणाऱ्या, आणून ठेवणाऱ्या, एखाद्याच्या हातात नेऊन देणाऱ्या, मारणाऱ्याला तर वेगळंच, परंतु तयार केल्यापासून जितके काही लोक ते हत्यार पोहोचण्याकरता, तयार करण्याकरता निमित्तकारक आहेत, ह्या सगळ्यांनाच तो दोष लागतो. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत म्हणतात की अशा प्रकारची हिंसा निरूपण स्वामींनी या ठिकाणी केलेलं आहे, सुंदर अशा प्रकारचं. आणि म्हणून आपणही सत्ववृत्तीने परमेश्वराने सांगितलेल्या आज्ञेचं प्रतिपालन करून हिंसेपासून वंचित राहून अहिंसा परमो धर्म या शब्दाप्रमाणे आपण हिंसेपासून लांब राहिलं पाहिजे. हिंसा केल्याने पाप होतात, पाप केल्याने नरक होतात. आणि म्हणून आपण या पापापासून, नरकापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपण पापही करायचं नाही, हिंसाही करायची नाही, आणि अंतःकरण शुद्ध ठेवून परमेश्वराने सांगितलेल्या तत्त्वज्ञानानुसार आचरण आपण केलं पाहिजे आणि आपलं जीवन सार्थक करून घेतलं पाहिजे, अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपल्या सत्राला या ठिकाणी आज विराम देऊयात. उद्याच्या सत्रामध्ये पुढील वेळा पाहूयात. दंडवत प्रणाम. दंडवत हो.